पूल आज मध्यरात्रीपासून 5 सप्टेंबरपर्यंत वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे। डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकाला मध्यवर्ती पेठांशी जोडणाऱ्या पादचारी पुलाच्या कामासाठी हा निर्णय घेण्यात आलाय। मात्र नदीपात्रातील रस्ता वाहतुकीसाठी खुला असणार आहे। नागरिकांनी प्रवासासाठी लकडी पूल आणि बालगंधर्व पूल यासह झेड ब्रिज या पर्यायी मार्गांचा वापर करावा असं आवाहन महामेट्रोने केलेलं आहे। पुण्यातून भिडे पुलाचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांनी। पाहूया। पुण्यातला बाबा भिडे पूल आज मध्यरात्रीपासून पुढील 3 महिने बंद राहणार आहे। मी सध्या त्याच परिसरात आणि आपण जर पाहिलं तर मेट्रोचं काम जे आहे ते सध्या या ठिकाणी सुरू आहे। डेक्कन जिमखाना मेट्रो स्टेशनच्या लगत असलेला बाबा भिडे पुलावर जो पादचारी पुलाचं काम मेट्रो प्रशासनाकडून सुरू आहे आणि त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून बाबा भिडे पूल जो आहे तो पुढील 3 महिन्यांसाठी बंद राहणार आहे। आपण जर पाहिलं तर डेक्कन जिमखाना जंगली महाराज रोडपासून हा रस्ता जो आहे तो अगदी मध्यवर्ती भागातल्या नारायणपेठ शनिवारपेठेपर्यंत जोडला जातो आणि त्यामुळे रहदारीचा हा संपूर्ण भाग आहे। ज्या ठिकाणी दुचाकी असतील किंवा चारचाकी असतील या दोन्ही गाड्यांसाठी हा पूल जो आहे तो महत्त्वाचा ठरतो। सध्या आपण काम जर पाहिलं तर वेगाने काम जरी सुरू आहे, स्ट्रक्चर जे आहे ते देखील या ठिकाणी उभं करण्यात आलं आहे। त्यामुळे पुढील 3 महिन्यासाठी बाबा भिडे पूल बंद राहणार आहे। दुसऱ्या बाजूला याचाच निश्चितपणे ताण वाहतुकीवर बसणार। त्यामुळे पुणे शहर पोलिसांपुढे वाहतूक कोंडीचं सुद्धा एक मोठं आव्हान उभं राहणार आहे। कॅमेरामन आदर्श कटकेसह अक्षय बडवे, साम टीव्ही न्यूज, पुणे।